भाऊ गेला आमचा, त्यांचं काय गेलं? काय त्यांच्याकडे अँब्युलन्स नाही, 2 तास ते लोक गेटवर ठेवून देतात माणसाला. माणुसकीच्या नात्याने तर त्यांनी आमच्या भावाला वाचवायला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली या औषध निर्माण कारखान्यात विषारी वायूची बाधा होऊन म्हणजेच विषारी वायूची गळती होऊन 4 कामगारांचा मृत्यू झाला, तर 2 कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर सध्या समोर आलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वायू गळतीच्या या घटनेची औद्योगिक व आरोग्य संचालनालय यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक F13 मधील मेडली फार्मास्युटिकल्स लिमिटेड या औषध निर्माण कारखान्यात 21 ऑगस्ट रोजी गुरुवारी दुपारी उत्पादन प्रक्रिया सुरू असताना अचानक वायू गळतीची घटना घडली. या दुर्घटनेत 6 कामगारांना विषारी वायूची बाधा झाल्याने त्यांना बोईसरमधील शिंदे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले. मात्र 6 कामगारांपैकी सहाय्यक व्यवस्थापक कल्पेश राऊत वय वर्ष 38, बंगाली ठाकूर वय वर्ष 38, धनंजय प्रजापती वय वर्ष 30, कमलेश यादव वय वर्ष 30 यांना या रुग्णांना दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील शिंदे यांनी दिली. तर उत्पादन व्यवस्थापक रोहन शिंदे वय वर्ष 35 आणि निलेश हाडळ वय वर्ष 32 यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती मिळत आहे. तर मेडली फार्मास्युटिकल्स कारखान्यात वायू गळती होऊन त्यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच रुग्णालय परिसरात मृत कामगारांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून कारखाना व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला. कमलेश यादव या मृत कामगाराच्या भावाने कारखान्यामध्ये सुरक्षा विषयक उपकरणांचा अभाव असल्याचे सांगितले. तसेच वायू बाधा झालेल्या कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी 1 ते 1.5 तासांचा उशीर झाल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. तर आमदार राजेंद्र गावित, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी कारखाना व रुग्णालयाला भेट देऊन या घटनेची माहिती घेतली होती. तर आज या कारखाना व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. आज बोईसरमध्ये संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान मेडले फार्मा या कंपनीमध्ये गॅस किंवा कुठल्या तरी केमिकलची गळती सदृश असा प्रकार होऊन त्यात 4 कंपनीचे कामगार हे मयत झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली. त्वरित घटनास्थळी धाव घेतली असता असं कळालं की एक मेडले फार्मा या कंपनीमध्ये अल्बेंडाझोल नावाचं केमिकल तयार होतं. त्यामध्ये 6 कामगार ह्या सफोकेशन किंवा गॅस गळतीमुळे त्यांना तात्काळ शिंदे हॉस्पिटल बोईसर येथे हलवण्यात आलं आणि त्यानंतर त्यापैकी 4 कामगार नामे ते 4 मयत झाले आणि 2 अजूनही ICUमध्ये आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि पुढील तपास बोईसर पोलीस आणि बाकी यंत्रणा करत आहेत. प्राथमिक काय रिझन काय आहे? एकंदरीत सध्या तरी सध्या जे जखमी उपचार घेत आहेत त्यांच्या बोलण्यावरून असं दिसतंय की सफोकेशन हे एक सध्या तरी आपण कारण सांगू शकतो, पण बाकी कुठला गॅस किंवा काय ते आता तपासात निष्पन्न होईल. ते 900च्या आसपास केमिकल कंपनी आहे आणि या केमिकल कंपन्यामध्ये हजार्डस अतिसंवेदनशील अशा प्रकारच्या कंपनी आहे आणि दुर्दैवाने या ठिकाणी मेडली जी कंपनी आहे या कंपनीमध्ये 5 वाजता अचानक त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारच्या वायूच्या त्या ठिकाणी त्या बॉयलरमध्ये त्या ठिकाणी त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर त्या ठिकाणी 4 लोक जे आहे शिंदे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करताना त्या ठिकाणी ती दगावले आहे आणि 2 जे पेशंट आहे ते 2 जे रुग्ण आहे ते सध्या तरी अनकॉन्शियसमध्ये आहे आणि हळूहळू त्यांची त्या ठिकाणी प्रकृती सुधारत आहे. परंतु दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की या बोईसरमध्ये
जे आपले सेफ्टी डायरेक्टर आहे किंवा MPCB आहे किंवा MSCB आहे, या ठिकाणी अधिकाऱ्यांचं बिलकुल त्याचे नियंत्रण नाही आणि परिणाम स्वरूप अशा प्रकारच्या घटना सतत त्या ठिकाणी घडत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माझी शासनाला सुद्धा त्याची एक विनंती राहील की पर्यावरण विभाग त्याचप्रमाणे MIDC विभाग यांनी एक संयुक्तपणे त्या ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करून त्या कंपन्यांचे जे जुने जे काय मशिनरी आहे त्या ठिकाणी त्यांनी एक मॉडिफाय करून खऱ्या अर्थाने भविष्यकाळात अशा प्रकारची घटना घडणार नाही आणि दुर्दैवी जे मृत्यू पावलेला आहे त्या कंपनीने जास्तीत जास्त त्या ठिकाणी कम्पेन्सेशन द्यावं असं या भागातील आमदार म्हणून या ठिकाणी मी मागणी करतो.